नमस्कार. आज आपण एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे गुणग्राहक राजा. ही गोष्ट आपल्याला सांगते की खरी प्रतिभा कशी ओळखावी आणि तिला प्रोत्साहन कसं द्यावं. चला तर मग थेट या गोष्टीत शिरूया. गोष्ट आहे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची. एके दिवशी महाराज आपल्या माणसांसोबत फिरायला निघाले होते. वाटेत त्यांना मुलांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज आला. त्या आवाजाने महाराजांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी घोडा थांबवला आणि पाहिलं तर काही मुलं एका मोठ्या वडाच्या झाडाखाली खेळात दंग झाली होती. आणि इथूनच सुरुवात होते राजा आणि त्या मुलांच्या एका खास भेटीला. एक अशी भेट जी त्या मुलांचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. मुलांचा तो निरागस खेळ पाहून महाराज क्षणभर सगळं काही विसरून गेले. आपलं राजपद, सगळी राज्याची कामं, सगळं विसरून ते त्या मुलांच्या खेळात रमले. जणू काही त्यांना स्वतःचं बालपण आठवलं होतं. ते मोठ्या कुतूहलाने त्या मुलांचा सुरपारंबीचा खेळ बघू लागले. आता बघा, त्या खेळणाऱ्या मुलांमध्ये ना एक मुलगा होता जो काहीतरी वेगळाच होता. त्याचा खेळ बघून तर महाराज अक्षरशः थक्क झाले. त्याची चपळाई आणि कौशल्य खरंच बघण्यासारखं होतं. इतक्या मुलांमध्ये खेळताना एका मुलाने महाराजांचं लक्ष असं काय वेधून घेतलं की बस. त्याचं नाव होतं गजानन आणि त्याच्या खेळात काहीतरी खास होतं हे महाराजांनी लगेच ओळखलं. त्याची खेळायची पद्धतच वेगळी होती. तो अगदी खारीसारखा झरझर झाडावर चढला, माकडासारखा फांद्यांना लटकला आणि मग एका उंच फांदीवरून असा काही झोका घेतला की थेट जमिनीवर व्यवस्थित उभा राहिला. म्हणजे बघा काय कमालीची चपळाई होती त्याची. हे सगळं बघून महाराज तर खूपच प्रभावित झाले. हे बघून महाराज लगेच आपल्यासोबतच्या माणसाला म्हणाले, अरे, पोरं तर खूप चपळ आहेत. कोणाची आहेत ही पोरं? बघा, या एकाच प्रश्नातून महाराजांची पारखी नजर आणि गुणांची कदर करण्याची वृत्ती दिसून येते. महाराजांनी जास्त वेळ नाही लावला. त्यांनी लगेच आपल्या माणसाला सांगितलं, या मुलांना शोधा आणि उद्या राजवाड्यात घेऊन या. त्यांना त्या मुलांबद्दल आणि विशेष करून त्या गजाननबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. आणि मग गोष्टीचा दुसरा भाग सुरू होतो थेट राजवाड्यात, जिथे त्या लहानग्या मुलाच्या गुणांचं कौतुक होणार होतं आणि त्याला सन्मान मिळणार होता. दुसऱ्या दिवशी तो अधिकारी त्या गजाननला आणि त्याच्या मित्राला काळूला घेऊन राजवाड्यात पोचला. आता विचार करा, एवढा मोठा राजवाडा बघून ती मुलं थोडी घाबरली असणारच, पण चेहऱ्यावर एक उत्सुकता पण होती की पुढे काय होणार आहे. आणि काय आश्चर्य, महाराज आणि महाराणी साहेब स्वतः त्या मुलांशी बोलायला आले. महाराजांनी विचारलं, काय नाव बाळांनो तुमचं? आणि मग हसून म्हणाले, वा, काल आम्ही तुमचा तो सुरपारंबीचा खेळ पाहिला, खूपच आवडला आम्हाला. महाराजांनी मग त्यांना परत एकदा तो खेळ करून दाखवायला सांगितला आणि गजानन आणि काळूने पण लगेच होकार दिला. त्यांनी तिथेच झाडावर चढून परत एकदा आपलं कौशल्य दाखवलं आणि यावेळीही त्यांचा खेळ अप्रतिम होता. त्यांचा खेळ बघून महाराज इतके खुश झाले, त्यांनी मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाले, बघा, खेळात हार-जीत तर होतच असते, ते महत्त्वाचं नाही, तुम्ही खेळता कसं ते महत्त्वाचं आहे. तुमच्या खेळानं आम्हाला खूप आनंद दिलाय आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत. महाराजांनी दोघांनाही छान बक्षीस दिलं, पण गजाननसाठी एक खूप मोठं, खूप खास बक्षीस होतं. महाराजांनी काय केलं माहितीये? स्वतःच्या डोक्यावरची ती जरीची टोपी काढली आणि ती थेट गजाननच्या डोक्यावर ठेवली. विचार करा, एका सामान्य मुलासाठी हा किती मोठा सन्मान असेल. तर मग या गोष्टीतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं? काय आहे या कथेचा सार? चला बघूया. ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरा नेता तोच असतो जो कुठेही लपलेले गुण ओळखतो, कौशल्याची, हुशारीची कदर करतो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रोत्साहन देता तेव्हाच तो अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरित होतो आणि चांगल्या कामाला शाब्बासकी मिळायलाच हवी. आणि ह्या कथेचा सगळ्यात सुंदर भाग तर पुढे आहे. तुम्हाला माहितीये का की महाराजांच्या त्या एका कृतीमुळे काय झालं? तोच मुलगा, तोच गजानन पुढे जाऊन बडोदा संस्थानातला एक खूप मोठा आणि प्रसिद्ध चित्रकार बनला. त्याचं नाव झालं गजानन माणिकराव. ही कथा शेवटी आपल्याला एक प्रश्न विचारून जाते. आपल्या प्रत्येकाच्या आत एक राजा असतो जो पारख करू शकतो, पण आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असलेले गुण, त्यांचं कौशल्य खरंच ओळखतो का? त्यांचं कौतुक करतो का? यावर नक्कीच विचार करायला हवा.